महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे हा सत्ता संघर्ष नवा नाही। बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे सत्ता संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरतो। त्यात आता भर पडली आहे ती सुनील तटकरे यांच्या कुटुंबाची। राजकीय सत्तेचा वारसदार कोण यावरून काका पुतण्यांमधील सत्ता संघर्ष किंवा काटशहाचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलंय। आता एका नव्या घराण्यात हा कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरात हे चित्र पाहायला मिळतंय। तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघात त्यांचा वारसदार कोण याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। सुनील तटकरे यांची कन्या आदिती, मुलगा अनिकेत, पुतणे अवधूत तटकरे हे सुनील तटकरे यांचे राजकीय वारसदार होण्यास इच्छुक आहेत। सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे आमदार असून त्यांचा मुलगा अवधूत तटकरे हे रोह्याचे नगराध्यक्ष आहेत। ते देखील आता श्रीवर्धनवर दावा करतायत। शेवटी आम्ही पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहोत। निश्चित स्वरूपात राजकारणात प्रत्येकाला पुढे जायची इच्छा आणि अपेक्षा असते। त्यामुळे पक्षाने जर आदेश दिला या ठिकाणी निवडणूक लढवायचा तर निश्चित स्वरूपात आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवू। राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अद्यापपर्यंत उमेदवार ठरला नसल्याचं सांगून या प्रकरणी काहीही भाष्य करत नाहीये। अजून कुठल्याही सीटवर कुणाचा दावा आहे पक्षाने कुठले निर्णय घेतले नाही। या पक्षामध्ये प्रक्रिया अर्ज मागवण्याची सुरू आहे। अर्जाची प्रक्रिया संपल्यानंतर सगळे इंटरव्ह्यू सुरू होतील। सत्तेचे वारसदार कोण यावरून महाराष्ट्रात अनेक मोठ्या घराण्यात वाद निर्माण झालेत। सध्या श्रीवर्धन मतदारसंघाचं उत्तरदायित्व कोणाकडे यावरून तटकरे कुटुंबातही राजकीय चुरस निर्माण झाली आहे। राजकीय सत्तेचा मोह घरात कलह निर्माण करतो असं महाराष्ट्राने यापूर्वीही पाहिलंय। अनेक राजकीय घरात राजकीय सत्ता कुणाची यावरून वाद निर्माण झालेत। असाच कलह तटकरे यांच्यात देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।